विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप वर्ग 5वा गणित विषयातील जो 15वा पाठ आहे सममूल्य अपूर्णांक, या पाठातील स्वाध्यायामधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। या स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे 3/11 चा सममूल्य अपूर्णांक कोणता। सममूल्य अपूर्णांक शोधत असताना विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, दिलेल्या अपूर्णांकाला जर एखाद्या संख्येनं अंशाला आणि छेदाला दोन्हीला पण एखाद्या संख्येनं गुणून जो नवीन अपूर्णांक तयार होतो तो अपूर्णांक त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असतो। गुणाकारच न करता जर आपण दोन्ही अंश आणि छेदाला जर एकाच संख्येनं भाग घातला तरीसुद्धा मिळणारा जो नवीन अपूर्णांक असतो तो सुद्धा पूर्वीच्या अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक असतो, हे लक्षात ठेवा। या प्रश्नामध्ये आपल्याला 3/11 चा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे। म्हणजेच दिलेल्या पर्यायामध्ये दिलेल्या अपूर्णांकाला अंश आणि छेदाला एका संख्येनं गुणावं लागेल किंवा एकाच संख्येनं अंश आणि छेदाला भागावा लागेल। असं करून जो नवीन अपूर्णांक मिळतो तो जर 3/11 असेल तर तो पर्यायातील अपूर्णांक हा 3/11 या अपूर्णांकाशी सममूल्य आहे असे म्हणतात। पहा, या ठिकाणी आपण जर पहिल्या पर्यायाचा जर विचार केला तर या ठिकाणी अंश 3 आहे आणि या ठिकाणी पर्यायामधला पहिला आहे 6 अंश। म्हणजे ह्या 3ला जर 2ने गुणलं तर 3 2 6। आता ज्या संख्येला आपण अंशाने गुणत आहोत त्याच संख्येने छेदाला पण गुणलं पाहिजे। या ठिकाणी आपण 3ला 2ने गुणलं होतं, 3 2 6। त्याचप्रमाणे 11ला जर 2ने गुणलं तर 11 2 22, म्हणजे याचा छेद 22 असायला हवा होता। तेव्हा हा अपूर्णांक या अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक आहे असं आपल्याला म्हणता आलं असतं। दुसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल मित्रांनो, पहा या ठिकाणी 60 अंश आहे आणि छेद 220 आहे। या ठिकाणी प्रथम दिलेल्या अपूर्णांकापेक्षा हा मोठा आहे, अर्थातच आपल्याला ह्या दिलेल्या अपूर्णांकाला आपल्याला कोणत्या तरी एकाच संख्येनं अंश आणि छेदाला भागावं लागेल। या ठिकाणी जर आपण 3 अंश आणण्यासाठी या 60ला जर आपण 20 भागलं 20 तर 20 त्रिक 60 येईल आणि या 20नंच आपल्याला छेदाला पण भागावं लागेल। 20 एक्क 20, 2 उरतील, पुन्हा 20 होतील, 20 एक्क 20। म्हणजे या ठिकाणी आपल्याला नवीन अपूर्णांक मिळत आहे पहिल्या अपूर्णांका एवढाच 3/11। म्हणजेच हा जो अपूर्णांक आहे 60/220 हा अपूर्णांक 3/11शी सममूल्य अपूर्णांक आहे असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न पहा, 95/133 चा अंश 5 असलेला सममूल्य अपूर्णांक कोणता। पहा या ठिकाणी आपल्याला एक अपूर्णांक दिलेला आहे 95/133 आणि आपल्याला इथं प्रश्नातच सांगितलेलं आहे की याचा अंश 5 असलेला सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे। म्हणजेच अंश 5 असला पाहिजे। आता छेद म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येईल की पहिल्या अपूर्णांकापेक्षा हा नवीन जो सममूल्य अपूर्णांक आहे तो लहान आहे। म्हणजेच आपल्याला पहिल्या अपूर्णांकाला कोणत्या तरी संख्येनं भागावं लागेल अंशाला आणि छेदाला। आणि या ठिकाणी आपल्याला 5 अंश येण्यासाठी 95ला 19 भागावं लागेल। 19 5 95। या ठिकाणी 5 अंश दिलेला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी 19 भागावं लागेल अंशाला आणि त्याच 19 आपण आता छेदाला पण या ठिकाणी भागणार आहोत। 19 7 133। म्हणजेच हा नवीन सममूल्य जो अपूर्णांक तयार होणारा आहे की ज्याचा अंश 5 असेल तो असेल 5/7। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। तिसरा प्रश्न आहे 5/8 अधिक 3/16 ही बेरीज पुढीलपैकी कोणत्या बेरजेशी सममूल्य आहे। पहा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला असं बेरीज किंवा गुणाकार ही क्रिया दिलेली असते आणि त्याच्याशी सममूल्य असणारं जे उदाहरण आहे बेरजेचं असो की गुणाकाराचं असो ते शोधायचं असेल तर आपण एक अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी शोधायला हवा। पहा पहिल्या पर्यायाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी 10 अंश आहे, हा 5 आहे म्हणजे या 5ला 2ने गुणलेला आहे, 5 2 10। त्याच 2ने आपल्याला छेदाला पण गुणावं लागेल, 8 2 16 येईल। म्हणजे हा पहिला अपूर्णांक
5 अंश छेद 800 हा 10 अंश छेद 16 हा सममूल्य अपूर्णांक आहे. पण आता पुढचा जर पाहिला तर लक्षात येईल आपल्याला की या ठिकाणी 3 गुणिले 2 म्हणजे ह्या 3ला जर 2 गुणलं तर या ठिकाणी 6 अंश येत आहे. 3 दुनी 6. त्याच 2 आपल्याला 16ला सुद्धा गुणावं लागेल. 16 दुनी 32. 16 दुनी 32. पहा या ठिकाणी हा पहिलाच जो पर्याय आहे तो याच्याशी सममूल्य आहे. 5 अंश छेद 8ची सममूल्य आहे 10 अंश छेद 16. 2 गुणल्यानंतर पहा पहिल्या अपूर्णांकाला 2 गुणला आपण. 5 दुनी 10, 8 दुनी 16 आणि दुसऱ्या अपूर्णांकाला सुद्धा या ठिकाणी 2 गुणलेला आहे. 3 दुनी 6, 16 दुनी 32. म्हणजे पहिलाच पर्याय हा सममूल्य आहे या बेरजेशी प्रश्नातल्या. चौथा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील अपूर्णांक सममूल्य आहे? पहा इथं 2 अपूर्णांकांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि कोणती जोडी ही सममूल्य अपूर्णांकांची आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा मित्रांनो, सममूल्य अपूर्णांक पाहत असताना त्या दिलेल्या 2 अपूर्णांकांची लहानात लहान जी त्यांचं रूप असेल ते समान असलं पाहिजे. हे मात्र लक्षात घ्या. जे लहान रूप असेल दोन्ही अपूर्णांकांचं ते समान आलं पाहिजे. त्यावेळेस ते 2 अपूर्णांक सममूल्य आहेत असं आपण म्हणत असतो. पहा पहिल्या पर्यायाचा विचार जर केला या ठिकाणी 5 अंश छेद 11 आणि दुसरा आहे 18 अंश छेद 27. म्हणजे ह्या पहिल्या अपूर्णांकामध्ये पहा पहिला तर ह्या मूळ संख्याच आहेत म्हणून त्यामुळे आपण 18ला कितीनं भागलं तर 5 अंश येऊ शकतो हे या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे 18ला आपण जर बेन 2 भाग घातला तर 9 येईल. बेन 9 18 तो सममूल्य असणार नाही. 3 जर भाग घातला 3 संग 18 6 येईल, तोही सममूल्य असणार नाही. 4 जा 5 नाही. म्हणजेच हा 5 या ठिकाणी कितीनं जरी या 18ला भागलं तर 5 अंश येणार नाही. म्हणजे ही जोडी सममूल्य अपूर्णांकाची नाही असं आपल्याला इथं सांगता येईल. दुसऱ्या अपूर्णांकाचा जर विचार केला तर पहा पहिला आहे 5 अंश छेद 7 आणि दुसरा आहे 15 अंश छेद 21. म्हणजे 15ला या ठिकाणी आपण जर 3 भागलं पहा तर 5 या ठिकाणी येऊ शकतं. 3 5 15 आणि त्याच 3 आपल्याला छेदाला पण भागावं लागेल. 3 7 21. म्हणजे या ठिकाणी नवीन जो अपूर्णांक तयार होत आहे तो होत आहे 5 अंश छेद 7. नवीन होणारा अपूर्णांक आहे 5 अंश छेद 7 आणि पहिला आहे 5 अंश छेद 7. म्हणजेच हे दिलेले जे 2 अपूर्णांक आहेत 5 अंश छेद 7 आणि 15 अंश छेद 21 ही जोडी ही सममूल्य अपूर्णांकांची जोडी आहे असं आपल्याला म्हणता येईल. 5वा प्रश्न आहे. 5व्या प्रश्नामध्ये 2 अपूर्णांक दिलेले आहेत. या 2 अपूर्णांकामध्ये आपल्याला या ठिकाणी ही बरोबर 2 अपूर्णांक आहेत. म्हणजे हे दोन्ही अपूर्णांक या ठिकाणी सममूल्य आहेत हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आणि हे सममूल्य होण्यासाठी दुसऱ्या अपूर्णांकांच्या छेदस्थानी कोणती संख्या येईल हे आपल्याला काढायचं आहे. पहा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला जो अपूर्णांक आहे 5 अंश छेद 12 आणि दुसरा आहे 5पेक्षा जास्त अंश असलेला. म्हणजेच आपल्याला 5ला कोणत्या तरी संख्येनं गुणावं लागेल तेव्हा हा अंश मिळेल. या ठिकाणी पहा 5 48 म्हणजे ह्या 5ला जर 8 गुणलं तर अंश हा दुसऱ्या अपूर्णांकाचा 40 येत आहे. 8 पंचे 40. म्हणजेच ह्याच 8 आपल्याला या छेदाला पण या ठिकाणी गुणावं लागेल. 12 8 96 म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद असेल 96 हे आपल्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 4. पहा मित्रांनो, सममूल्य अपूर्णांक शोधत असताना समजा या ठिकाणी 5 अंश छेद 12 हा पहिला अपूर्णांक आहे आणि दुसरा आहे 40 अंश छेद 96. मग आता हे सममूल्य अपूर्णांक आहेत की नाही हे शोधण्याच्या 2 पद्धती आहेत. एकतर आपण एकाच संख्येनं अंशाला आणि छेदाला गुणू शकतो किंवा अंशाला आणि छेदाला एका संख्येनं भागू शकतो. आणि ज्यावेळेस त्याचं सर्वात लहान रूप येईल ते 2 अपूर्णांक हे समान असतात. पहा या ठिकाणी आपण जर हा नवीन 96 छेद तयार केला आणि या संख्येला आता आपल्याला 5 अंश छेद 12शी सममूल्य आहे की नाही पाहायचं आहे. म्हणजे 40पेक्षा ह्या अपूर्णांकाचा अंश लहान आहे. म्हणजे 40ला आपल्याला कोणत्या तरी संख्येनं भागावं लागेल. या ठिकाणी जर आपण 8नं अंशाला आणि छेदाला जरी भागलं तर येणारा जो अपूर्णांक असेल तो पहा 8 पंचे 40 आणि 8नं जर 96ला भागितलं तर 8 1 8 1 उरला 16 8 2 16.
म्हणजे 8ने जर आपण अंशाला आणि छेदाला भरलं तर नवीन मिळणारा अपूर्णांक आहे 5/12 आणि हा पहिला अपूर्णांकसुद्धा आहे आपला 5/12. म्हणजे या पद्धतीनं आपण सममूल्य अपूर्णांक शोधत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं. प्रश्न 6. 3/4 व 2/5 या दोन अपूर्णांकांचे समान छेद असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी त्यांच्या अंश व छेदाला अनुक्रमे कोणत्या संख्यांनी गुणाल. या ठिकाणी अनुक्रमे हा शब्द आलेला आहे, म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला आपल्याला पहिल्या संख्येनं गुणावं लागेल पर्यायामधील, आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पर्यायातील दुसऱ्या संख्येनं गुणावं लागेल. असा कोणता पर्याय आहे की त्या अनुक्रमे असलेले दोन अंक पहिल्या अंकाने पहिल्या अपूर्णांकाला आणि दुसऱ्या अंकाने दुसऱ्या अपूर्णांकाला गुणल्यावर त्याचे छेद समान होऊन ते सममूल्य अपूर्णांक होतात. पहा, या ठिकाणी आपण पहिल्या पर्यायाचा वापर करू, त्यानंतर दुसऱ्या करू, या पद्धतीने आपण चेक करू पर्याय. पहिल्या पर्यायाला जर वापर केला तर पहिल्या अपूर्णांकाला आपल्याला 5 गुणावं लागेल आणि दुसऱ्या अपूर्णांकाला आपल्याला 4 गुणावं लागेल, अंशाला आणि छेदाला सुद्धा. गुणल्यानंतर नवीन जो अपूर्णांक तयार होणार आहे तो 5×3=15, 4×5 20 आणि या ठिकाणी होईल 4×2 8, 5×4 20. म्हणजे या ठिकाणी दोन्हींचे छेद या ठिकाणी समान झालेले आहेत. या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त समान छेद असणारा सममूल्य अपूर्णांक शोधायचा होता आणि या ठिकाणी पहिल्या पर्यायामधील जे अंक आहेत अनुक्रमे पहिल्या अपूर्णांकाला 5ने गुणल्यानंतर आणि दुसऱ्या अपूर्णांकाला 4ने गुणल्यानंतर या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान होत आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 7वा प्रश्न आहे 3×5 भागिले 8×7 या गुणाकाराशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता. या गुणाकाराशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. प्रथम हा गुणाकार किती येतो ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. 3×5 छेद आहे 8×7 आणि याचा जर गुणाकार केला तर हा अपूर्णांक असेल 15/56. म्हणजे ह्या 15/56 या अपूर्णांकाला सममूल्य असणारा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. पहा, जर आपण पहिल्या पर्यायाचा जर विचार केला तर या ठिकाणी जर आपण 45ला आपल्याला कोणत्या तरी संख्येनं भागावं लागेल, म्हणजे त्याचा अंश हा 15 येऊ शकेल. म्हणजे या ठिकाणी 3 भागावं लागेल. 3 जर भागलं तर या ठिकाणी 15 अंश येईल आणि छेदालासुद्धा 3 भागावं लागेल. आणि छेदाला जर आपण या ठिकाणी 3 भागलं तर 56पेक्षा लहान उत्तर येईल, पण आपल्याला छेद या ठिकाणी 56 हवा आहे, म्हणजे पहिला पर्याय उत्तर येऊ शकणार नाही. दुसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर या ठिकाणी अंश अगोदरच 15 दिलेला आहे, म्हणजे आपण या ठिकाणी कोणत्या संख्येने या संख्येला गुणलं तर तो वाढेल आणि 15ला जर कोणत्या संख्येनं भागलं तर तो 15पेक्षा कमी होईल, म्हणून दुसरा पर्यायसुद्धा उत्तर येणार नाही. तिसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर आपण 30ला जर या ठिकाणी 2 भाग दिला तर अंश येईल 15 आणि छेदाला पण आपल्याला 2 भागावं लागेल. पहा, 2×5=10, 1 उरला 12, 2×6=12. म्हणजे 2 अंशाला आणि छेदाला भागल्यानंतर हा जो नवीन अपूर्णांक तयार होत आहे 15/56 हा आपल्या प्रश्नातील अंशाची एकदम जुळत आहे. म्हणजेच हा दिलेला अपूर्णांक जो आहे 30/112 हा अपूर्णांक या गुणाकाराशी सममूल्य अपूर्णांक आहे असं आपल्याला म्हणता येईल. 8वा प्रश्न 29/8 हा अपूर्णांक पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. 2017मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये. मित्रांनो, अपूर्णांक दिलेला आहे 29/8. 29/8 या अपूर्णांकाशी सममूल्य नसलेला अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे त्यातील 3 अपूर्णांक हे सममूल्य आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. पहिला पर्याय पाहू आपण. अपूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण अपूर्णांकात रूपांतर करू अगोदर. पहिला आहे 3.5/8. याचं जर आपण अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय होईल. 8×3 = 24, 24 × 5 = 29, 29/8. म्हणजे हा अपूर्णांक या अपूर्णांकाशी सममूल्य आहे. दुसरा अपूर्णांकाचा जर विचार केला आपण 58/16. पहा, या ठिकाणी आपण याला 2 भाग घालू. 58ला जर 2 भाग दिला तर काय उत्तर मिळेल.
बेदोन्ही 4, बेनव्वे 18 आणि बेआठे 16. म्हणजे दुसरा पर्यायसुद्धा हा प्रश्नातील अपूर्णांकाशी सममूल्य आहे. तिसरा पर्यायाचा विचार करू आपण. तिसरा आहे 3.6/8. याचं जर पूर्णांकात रूपांतर केलं तर काय होईल पहा. 8 त्रिक 24, 24 आणि 6 30/8 हा नवीन अपूर्णांक मिळेल, जो की 29/8 या अपूर्णांकाशी सममूल्य नाही. म्हणजेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, की तो या अपूर्णांकाशी सममूल्य नसलेला हा अपूर्णांक आहे. शेवटचा प्रश्न 9वा या पाठामधला. 9वा प्रश्न आहे 6/7 गुणिले 21/24 गुणिले 5/6 या गुणाकाराशी सममूल्य असणारा गुणाकार पुढीलपैकी कोणता. या ठिकाणी आपल्याला सममूल्य असलेला गुणाकार शोधायचा आहे. आणि हे शोधत असताना आपण ही पूर्ण गुणाकाराची क्रिया जर न करता जर आपण त्याचा सममूल्य अपूर्णांक गुणाकारातील शोधायचा असेल तर प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक आहे का हे आपण या ठिकाणी पाहू. या ठिकाणी पहिला अपूर्णांक आहे 6/7. या 6/7ला जर या ठिकाणी 3 गुणलं 3 तर 6 त्रिक 18 आणि 7 त्रिक 21 म्हणजे पहिला अपूर्णांक सममूल्य आहे. दुसरा आहे 21/24, 21/24 म्हणजे दुसरासुद्धा सममूल्य आहे. तिसऱ्याचा विचार जर केला तर या ठिकाणी अंश आहे 5 आणि छेद आहे 6 म्हणजे 6 त्रिक 18 म्हणजे या ठिकाणी 5लाही 3 गुणावं लागेल आणि येणारा इथं अंश असेल 5 त्रिक 15. पण या ठिकाणी 12 आलेला आहे. म्हणजेच हा पूर्ण पर्याय हा काही प्रश्नातील पूर्ण गुणाकाराशी सममूल्य नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरा पर्यायाचा जर विचार केला तर दुसऱ्या पर्यायामध्ये पहा 6/7, 6/6 म्हणजे पहिला अपूर्णांक हा सममूल्य आहे. दुसरा जो आहे तो 21/24 आहे आणि या ठिकाणी 7/8 आहे. म्हणजे ह्या अपूर्णांकाला या ठिकाणी जर 3 भागलं 3 जर या ठिकाणी भागलं तर 3 7 21 आणि 3 8 24 म्हणजे दुसरा अपूर्णांकसुद्धा सममूल्य आहे. तिसऱ्या अपूर्णांकाचा जर विचार केला तर अंश 5पेक्षा जास्त आहे म्हणजे या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. 5ला जर 2 गुणलं तर 5 दोन्ही 10 आणि 6ला 2 गुणल्यानंतर 6 दोन्ही 12 म्हणजे या ठिकाणी तीनही अपूर्णांक हे दुसऱ्या पर्यायामधील सममूल्य आहेत. म्हणजेच या प्रश्नातील गुणाकाराशी हा पर्याय क्रमांक 2 मधील जो गुणाकार आहे हा सममूल्य आहे असं आपल्याला सांगता येईल. धन्यवाद मित्रांनो.